नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींचे राजकीय विचार व त्यांच्या विचारातील विविध संकल्पना याविषयी आपण मागील काही भागांपासून चर्चा करत आहोत. त्यामध्ये सर्वसाधारण आपण असं म्हटलो की गांधीजींनी त्यांच्या रचनात्मक कार्यातून नेहमीच राजकीय महत्त्व विशद केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्यांच्या समाजसेवेला व राजकीय कार्याला निश्चित अशी एक राजकीय दृष्टी प्राप्त झालेली आहेत. गांधीजींच्या मते राजकारणाला सामाजिक दृष्टी असल्याशिवाय समाजातील व्यापक मूलगामी प्रश्न समजू शकत नाही आणि म्हणूनच त्यांच्या रचनात्मक कार्यातून आर्थिक दृष्टी, उत्पादनासंबंधीच्या ग्रामीण व्यवस्था, पुनर्रचना, हिंदू मुस्लिम यांच्यातील एकात्मतेची भावना आणि त्यातूनच अभिव्यक्त होणारं राष्ट्रीय ऐक्य, पारंपरिक समाज व आधुनिक समाजाची चिकित्सा, स्वराज्य, रामराज्य, जातीय निर्मूलनाचा कार्यक्रम, सत्याग्रह, सत्य, अहिंसात्मक वैश्विक दृष्टिकोन असा विधायक कार्यक्रम त्यांनी आपल्या रचनात्मक कार्यक्रमातून दिलेला आहेत. आणि म्हणूनच राजकीय संत म्हणून राष्ट्रीय चळवळीला लाभलेले महात्मा गांधी यांनी राजकारण आणि समाजकारण करून एकूणच आधुनिक भारतीय समाजाची पायाभरणी केलेली आहेत. ह्या पायाभरणीत मोलाचं असं योगदान गांधीजींनी दिलेलं आहे आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो म्हणजे गांधीजींच्या विचारातील नागरी समाजविषयक असणारे त्यांचे विचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता गांधीजी जेव्हा नागरी समाजाविषयक चिकित्सा करतात, त्याविषयी विचार मांडतात, ते 2-4 मुद्द्यांना धरून त्यांनी ही चिकित्सा केलेली आहेत. त्याची आपण चर्चा करूया. सुरुवातीला गांधीजी हे पारंपरिक भारतीय समाज व आधुनिक समाज यांची चिकित्सा करताना दिसून येतात. गांधीजींच्या मते गांधीजींचं जे हिंदू स्वराज्य हे जे पुस्तक आहेत त्यांच्यात राजकीय विचारातील महत्त्व विशद केलेलं दिसतं. सर्वसाधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रीय चळवळीतील जहाल गटाचे राजकारणावरून गांधीजींना हे कळलं की केवळ क्रांतिकारी घटना घडवून स्वराज्य मिळणार नाही आणि येथील समाज हा पाश्चात्यांसारखा आधुनिक होण्याची गरज आहे आणि त्यातून त्यांनी आधुनिक समाजाची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी पारंपरिक भारतीय समाज व पाश्चात्य आधुनिक समाजाची चिकित्सा देखील केली. भारतात काय चुकीचं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचे ह्याच विचारामुळे पुढे नेहरूंनी स्वतंत्रोत्तर भारतातील अनेक धोरण निर्मितीत आपल्याला वापरल्याचे दिसून येतात गांधीजींचे हे विचार. आणि म्हणून गांधीजींच्या मते या समाजातील जातीय व्यवस्था, इथे असणारे धार्मिक द्वेष, इथे असणारा संस्थीकरणाचा अभाव, उत्पादन साधनांच्या वितरणातील असमतोल, वसाहतवाद, दारिद्र्य, बेरोजगारी ही या समाजातील दोष आहेत. त्याचबरोबर गांधीजींनी धर्माविषयक देखील जी असमानता आहेत त्याविषयी चर्चा करताना दिसून हिंदू मुस्लिम धर्मीयांचे सामाजिक दृष्टिकोनातून आकलन त्यांनी केलेलं दिसतं. गांधीजींच्या मते वसाहतवादी व्यवस्थेने राजकीय व सामाजिक नियंत्रण ठेवण्यासाठी येथील धार्मिक जातीय व्यवस्थेचा फायदा करून घेतलेला आहे. वसाहतवादाने नागरी समाजाशी असा संबंध निर्माण केला ज्यातून त्यांनी भारतीय समाजात विभाजन, वेगवेगळ्यापणाची भावना निर्माण केली आणि त्यातून हे विभाजन केलं. सामाजिकदृष्ट्या येथील परंपरांना त्यांनी वेगळं केलं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे केले. त्यासाठी राज्यसंस्था ह्या आधुनिक संस्थेचा आधार घेतला, जसं 1892चा हिंदू मुस्लिम कायदा किंवा पुढे 1909, 1919चे कायदे वगैरे वगैरे. गांधीजींच्या मते या समाजात अल्पसंख्याक व बहुसंख्याक असा भेद हा मुळात 1892च्या ब्रिटिशच्या या कायद्यापासून निर्माण झालेला आहे. त्या अगोदर असा भेद भारतीय समाजात नव्हता.
हे ब्रिटिशांनी त्यांची स्वार्थी नीती साधण्यासाठी, ह्या स्वार्थी नीतीचा भाग म्हणून त्यांनी हे केलेलं दिसून येतं. आणि म्हणून या समाजाच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे गांधीजी हे हिंदू मुस्लिम यांच्यात सलोख्यावर नेहमी भर देताना दिसतात. त्यांच्या मते दोनही धर्माच्या उपासकांनी आपापल्या धर्माचं सारतत्व चांगलं समजावं, कारण दोन्ही धर्माच्या शिकवणीमध्ये कोणताच आंतरविरोध नाही. त्यांनी आपसापसात शांती व मैत्रीचे संबंध ठेवावे. त्यातून गांधीजींनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध देखील केलेला होता आणि ते करतात. गांधीजींच्या मते आपसापसात काही मतभेद असतीलही तर ते आपसापसात मिटवावे, त्यासाठी ब्रिटिशांना हस्तक्षेप करून देऊ नयेत. त्याचबरोबर गांधीजींच्या मते अस्पृश्यता निवारण ही देखील महत्त्वाची समस्या होती आणि ती अस्पृश्यता निवारण ही समस्या जोपर्यंत मिटत नाही त्याशिवाय ह्या समाजाचं आधुनिक समाजामध्ये त्याचं रूपांतर होणार नाही, तो बदल या समाजव्यवस्थेत घडणार नाही. हा विचार गांधीजींनी आपल्याला दिलेला दिसून येतो. एवढंच नाही तर गांधीजी राज्यसंस्थेविषयी देखील विचार मांडताना त्याची चिकित्सा करतात. गांधीजींच्या मते पाश्चात्य आधुनिक संस्था म्हणून राज्यसंस्था ही मध्यवर्ती बनलेली आहेत, पण त्यांच्या मते राज्यसंस्था ही पूर्ण भांडवलीकरणाच्या हातात जाते. त्यामुळे त्यांनी आधुनिक राज्याची चिकित्सा करून त्यांनी राज्यसंस्थेला विरोध देखील दर्शवलेला आहे. त्यातून ते अराज्यवादाकडे त्यांचे विचार जाताना दिसतात. त्या जागी ते असं म्हणतात की ह्या राज्यसंस्थेच्या ऐवजी रामराज्याची संकल्पना मांडतात. राजकीयदृष्ट्या अशी परिपूर्ण लोकशाही ज्यात मालमत्ता असण्या किंवा नसण्यावरून किंवा वंश, धर्म, जात, लिंग इत्यादी विषमतेला त्या राज्यव्यवस्थेत स्थान असणार नाही. गरीब श्रीमंती, श्रेष्ठ कनिष्ठत्व किंवा जाती धर्माच्या, वंशाच्या, लिंगाच्या पलीकडे जाऊन जिथे समानता असेल, जिथे खरी परिपूर्ण अशी लोकशाही असेल, जिथे विषमतेला स्थान असणार नाही, ज्या राज्याचं स्वामित्व जनतेकडे असेल, ज्यात सामाजिक न्याय असेल, स्वातंत्र्य, अधिकार जिथे असतील, त्याबरोबर कर्तव्य हे देखील असेल. पण ही मोठ्या कालावधीनं साध्य होणारी गोष्ट आहे, ध्येय आहेत, हेही त्यांना माहिती होतं. ते लगेचच साध्य होऊ शकत नाही. मग तोपर्यंत गांधीजी राज्यसंस्था आवश्यक मानतात. त्यामुळे गांधीजी हे अराज्यवादी नव्हते, हेही आपल्याला लक्षात येतं. पूर्णतः म्हणजे टॉल्स्टॉयसारखे ते अराज्यवादी नव्हते. गांधीजींनी वसाहतवादी राज्यसंस्था, प्रातिनिधिक लोकशाही स्वरूपाची राज्यसंस्थेची चिकित्सा करतात आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापनेचा विचार ते रामराज्यातून मांडतात. त्यांच्या मते सध्याच्या लोकशाही राज्यसंस्थेत राजकीय स्वातंत्र्य ही केवळ पोकळ कल्पना आहेत. त्यामुळे स्वराज्याच्या संकल्पनेत आर्थिक स्वातंत्र्य असेल, दुर्बल घटकांसाठी विशेष सुविधा असतील, तसाच मूल्यगर्भित अर्थ असा त्यांनी स्वराज्य या संकल्पनेचा मांडलेला आहे की जिथे आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य सर्व प्रकारचं असेल आणि दुर्बल घटकांसाठी विशेष अशा सुविधा देखील त्यामध्ये असतील, असं स्वराज्य त्यांना अभिप्रेत होतं. त्याही पुढे जाऊन जेव्हा गांधीजी अर्थव्यवस्थेविषयी विचार मांडतात तेव्हा गांधीजींच्या स्वराज्य संकल्पनेत आर्थिक बाजू ही महत्त्वाची दिसते. आर्थिक समता ही त्यांच्या मते अहिंसात्मक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहेत. आर्थिक समतेच्या प्रयत्नातून भांडवलदार व कामगार यांच्यातील संघर्ष कमी करणं हे गांधीजींना अभिप्रेत होतं. त्यासाठी त्यांनी आधुनिक यंत्रयुगीन सभ्यतेला, आधुनिक सार्वभौम केंद्रभूत राज्यसंस्थेला गांधीजी विरोध करताना दिसतात. गांधीजींच्या मते भांडवली अर्थव्यवस्था ही मशीन किंवा यंत्राच्या आधारावर उभी असते. त्यातून ती नफा किंवा फायदा मिळवण्यासाठी वाटचाल करते. म्हणजे जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल
ह्या विचारवंतांनी माणूस हा आर्थिक प्राणी मानला आणि तो आपापल्या अधिकतम सुख मिळवण्यासाठी तो प्रयत्न करेल. त्यातून एक प्रकारचं यंत्र आधारित भांडवलशाही व्यवस्थेचंच ते समर्थन करतात असं गांधीजी म्हणतात. पण गांधीजींनी रस्किन असेल, टॉल्स्टॉय असेल यांच्या शांती एकतावादी विचारातून हे दाखवून दिलं की यंत्राच्या वापरातून माणूस हा यंत्राचा गुलाम बनत जातो. पण याचा अर्थ गांधीजी हे यंत्राच्या पूर्णता विरोधी होते असं देखील नाही. गांधीजींच्या मते ज्या यंत्रांच्या वापरामधून माणसाचे काबाड कष्ट कमी होतात अशा यंत्राचं ते स्वागत करतात आणि ज्या यंत्रातून माणसाच्या उत्पादनाची साधनं ही जाऊन मनुष्य बेरोजगार बेकार बनतात त्या यंत्रांना गांधीजी मात्र विरोध करतात. म्हणजे गांधीजींनी आपल्याला यंत्राला विरोध शिकवला नाही तर यंत्राचा विवेक शिकवला आहे हे आपल्याला त्यातनं लक्षात घेता येण्यासारखं आहे. तसंच म्हणजे याचं उत्तम जर उदाहरण दिलं तर चरख्यावर सूत कताई करून गांधीजींनी अनेकांना उत्पादनाचा मार्ग दाखवलेला दिसतो. आणि म्हणूनच गांधीजी भांडवलशाहीला प्रश्न विचारतात की ज्या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था ही विकसित झालेली आहे त्या देशात तरी भांडवलशाहीला बेरोजगारीचे आणि गरिबीचे प्रश्न सोडवता आले का असा प्रश्न गांधीजी करतात. तर त्याचं उत्तर हे नाही असं आहे. कारण भांडवलशाही देशांमध्ये सुद्धा बेरोजगार आहेत, तिथेही गरिबीचा प्रश्न संपलेला नाही. त्यामुळे गांधीजींच्या मते की भारतासारख्या समाजव्यवस्थेमध्ये जेथे हजारो वर्षांपासून श्रमिक अर्थव्यवस्था आहेत त्या जागी तुम्ही यांत्रिक व्यवस्था आणायची का? आणि गांधीजींच्या मते यंत्राने उत्पादन क्षमता वाढते पण माणसाची उत्पादन शक्ती मात्र कमी होते. आणि म्हणून अशा भांडवली व्यवस्थेचा परिणामामुळे बेरोजगारी गरिबी ही वाढतच जाणार. त्यातून गुन्हेगारी येणार, गुन्हेगारी आली की अनैतिकता वाढत जाणार. पण जेव्हा हे सर्व लोक उत्पादन क्षमतेत येतात तेव्हा सर्वांच्या हाताला काम मिळतं आणि अशा समस्यांपासून हा समाज वाचू शकतो. म्हणजे गरजे इतकं यंत्राचा वापर करणं हे गांधीजींना यात अपेक्षित आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून तर गांधीजी असं म्हणतात की सर्व जातीय धर्मियांनी पारंपरिक व्यवसाय करावे ज्यातून पण याचा अर्थ त्याच जातीने परंपरेनुसार चालत आलेले व्यवसाय नाही. तर गांधीजी म्हणतात की ज्याच्याकडे आपल्या क्षमता कौशल्य जी आहेत त्यानुसार ती व्यवसाय करावे. येथे जन्माने जातीय व्यवसायाला गांधीजी हे विरोध करतात. गांधीजी म्हणतात की कर्तृत्वानं आपल्या कौशल्यानं आपण ते व्यवसाय निवडले पाहिजेत असं गांधीजींनी म्हणतात. म्हणजे गांधीजींच्या मते समाजाने अशा प्रकारचे स्वावलंबी जीवन जगून परकीय सत्तेचं गुलाम होण्यापेक्षा आपली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था पुढे ठेवावी आणि भांडवली उत्पादन व्यवस्थेला विरोध करावा हे गांधीजींनी यातनं आपल्याला सांगितलेलं दिसतं. भांडवली व्यवस्थेनुसार आधी समृद्धी निर्माण करून मग तिचं वितरण करू असं सांगितलं जातं. पण गांधीजींच्या मते अस्तित्वात असलेली संसाधनच जर वाटून दिली तर त्यातून निर्माण होणारी जी विकेंद्रीकरणाची जी व्यवस्था आहे ती योग्य दिशेने योग्य पद्धतीने निर्माण होईल. त्यामुळे गांधीजी जेव्हा हिंद स्वराज्य यामध्ये भांडवलीकरणाच्या व्यवस्थेला सैतानी स्वरूपाची व्यवस्था म्हणतात. कारण भांडवली व्यवस्था ही खोट्या गरजा निर्माण करते, ती चंगळवाद निर्माण करते, ती नसणाऱ्या गोष्टी माणसाला त्याची हाव लावते. म्हणून गांधीजी तिला सैतानी स्वरूपाची व्यवस्था म्हणतात. त्यामुळे गांधीजींच्या मते आता संघर्ष हा कामगार आणि भांडवलदार असा नसून हा संघर्ष निसर्ग आणि भांडवलशाही यात संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि म्हणून गांधीजी जेव्हा आदर्श समाजाचा मार्ग सांगतात कारण गांधीजींच्या मते आदर्श समाज कोणता असेल तर ज्या समाजात श्रमातून उत्पन्न मिळवलं जाईल,
जेथे डॉक्टर वकील यांची गरज नसेल, कारण ते श्रमिक उत्पादकांचे शोषण करणारा वर्ग आहेत. ते अतिरिक्त मूल्य निर्माण करतात, म्हणजे ते वर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करतात आणि अशा खोट्या गरजा, इच्छा भांडवलशाही व्यवस्था निर्माण करते. त्यामुळे गांधीजींच्या मते आदर्श समाज कोणता असेल, तर आदर्श समाज अशा शोषणकारी व्यवस्था असणार नाही. म्हणून ते म्हणतात की आता संघर्ष हा कामगार आणि भांडवलदार यांच्यात नसून, तर तो निसर्ग आणि भांडवलशाही यांच्यातला हा संघर्ष आहे. एकूणच गांधीजींनी आधुनिक नागरी समाजाची जी विचार मांडलेले, त्यांच्या ह्या वेगवेगळ्या संकल्पनांमधून ते अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. पण आपण त्याचा एकत्रित वेगवेगळ्या संकल्पनांचं सार रूपानं आपण गांधीजींनी पारंपरिक समाजव्यवस्था, पश्चिमी आधुनिक भांडवलशाही व्यवस्था यांची चिकित्सा करून आधुनिकता त्यांच्या विचारात कशी डोकावते हे आपण त्यातनं बघितलेलं आहे. आणि म्हणून प्रबोधनाची मदत घेत परंपरेतील आधुनिकता ही गांधीजी आपल्याला इथे सांगताना दिसून येतात. पश्चिमी आधुनिकता आणि परंपरेतील आधुनिकता हा वेगळा विचार गांधीजींच्या विचारांमधून अभिव्यक्त होतो. धर्मविषयक असणारा असमानता सांगून देखील त्यांनी एकोप्याची भावना, गरज गांधीजींनी सांगितलेल्या आहेत. राज्यसंस्थेची चिकित्सा करून अर्थव्यवस्थेविषयक विचार मांडून गांधीजींनी एकूण नागरी समाज कसा असेल आणि त्या नागरी समाजाची पायाभरणी कशी करता येईल याविषयी गांधीजींनी विचार मांडलेले दिसून येतात. एकूणच गांधीजींनी राजकारणाला नागरी समाज व राज्यसंस्थेला कधीच वेगळं मानलेलं नव्हतं, हेही त्यातनं अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींच्या राजकीय चिंतनातील, त्यांच्या राजकीय विचार विश्वातील विविध संकल्पनांचा आपण आत्तापर्यंत या 10-11 लेक्चरमध्ये भागांमध्ये आपण त्यांचे सांगोपांग चर्चा केलेली आहेत. या संदर्भामध्ये तुम्हाला महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध सारी पुस्तकं आहेत. नेटवरती तुम्हाला खूप सारं मटेरियल त्यामध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपण सुरुवातीलाच संदर्भ पुस्तकांच्या याद्या देखील त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याचाही तुम्हाला अभ्यास त्यामध्ये करता येईल. आणि शिवाय काही अडचण असेलच तर तुम्ही आपल्या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून त्या अडचणी विचारू शकतात, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारू शकतात किंवा प्रत्यक्ष फोन करून तुम्ही या अडचणी विचारू शकतात. इथे आपलं हे दुसरं प्रकरण जे आहेत, म्हणजेच दुसरे जे विचारवंत आहेत आधुनिक राजकीय विचार या विषयातील, ते म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचारांना आपण इथे पूर्णविराम देतो. पुढील भागात आपण पुढील नवीन विचारवंतांचा आपण इथे अभ्यास करूया, त्यांचे विचार समजून घेऊया, जाणून घेऊया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.